नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासून पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। नेमका कुठे हा पाऊस बरसणार आहे आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर हवामान मराठी या YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन हवामान अंदाजासंदर्भातील व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर 2 आठवडे उघडीप दिलेला मान्सून आता सक्रिय होणार आहे, म्हणजेच पुढील 3 ते 4 दिवस बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे आणि 14 जून नंतर राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजही वर्तवला जातोय। 2 आठवडे पाऊस नव्हता आणि त्यामुळे घामाच्या धारा या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला वाहताना पाहायला मिळाल्यात। मात्र आता येथून पुढे पाऊस हा सक्रिय राहणार आहे। मान्सूनची वाटचाल ही सुरू झालेली आहे आणि मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार होते आहे। त्यामुळे आता पुढील 3 ते 4 दिवस बहुतांश भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 14 जून नंतर राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे। 30 जून पर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे। सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पेरणी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। ज्यांच्या शेतामध्ये वापसा आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावी असे देखील सांगण्यात येत आहे। धन्यवाद।